मंगळूरपीर या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ॲल्युमिनियमच्या विद्युत तारांची चोरी झाल्याचा तपास करून गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले आहे। फिर्यादी अभियंता महावितरण मंगळूरपीर यांनी अज्ञात चोरट्याने 5 लाख रुपये किमतीच्या 8400 मीटर विद्युत तारा चोरून नेल्या असल्याची फिर्याद दिली होती। या फिर्यादीवरून मंगळूरपीर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपितांना बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातून ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा कबूल केला आणि चोरीस गेलेल्या विद्युत तारा या पातूर येथील नाल्याच्या खाली लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले आहे। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी जात एकूण 456 किलो ॲल्युमिनियमच्या तारा अंदाजे किंमत 2,28,000 रुपये आणि आरोपितांनी चोरी करताना वापरलेले वाहन बोलेरो पिकअप असा एकूण 9,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महर्ले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे, पोलीस अंमलदार राजेंद्र राठोड, आशिष बिडवे, राम नागुलकर, ज्ञानदेव मात्रे आणि विठ्ठल महाले यांनी केले आहे। प्रतिनिधी फुलचंद भगत, NTV न्यूज मराठी, वाशिम।